बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी असलेली शैक्षणिक सहाय्य योजना बंद केल्याचं परिपत्रक काढलंय। 13 जुलै रोजी निघालेलं हे परिपत्रक ताबडतोब रद्द करून पूर्वीप्रमाणे शैक्षणिक सहाय्य योजना सुरू असावी यासह विविध मागण्या इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं केल्या आहेत। या अनुषंगानं आज इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत। मात्र शैक्षणिक सहाय्य योजनांपैकी 1ली ते 8वी 10वी उत्तीर्ण 50% गुण, पदवी आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठीच्या योजना बंद केल्या आहेत। त्याबद्दल 13 जुलै रोजी परिपत्रक काढलंय। त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। शैक्षणिक सहाय्य योजना बंदचं परिपत्रक रद्द करावं, कामगार नोंदणीचं नूतनीकरण करून कोटा वाढवावा, आधार दुरुस्तीचं काम तालुका स्तरावर द्यावं अशी मागणी करण्यात आली। याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी चर्चा करण्यात आली। या आंदोलनात आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, सुनील बारवाडे, रजनीकांत माने, बंडोपंत सातपुते, सचिन साठे, दीपक रेपाळ, अमित वडर यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते।